मोदी आणि खरोखर पिंटा शेट गायकर आमचे गुणलेखक मित्र कल्पनादादा पाटील यांचे खरं तर जवळचे मित्र आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने बाकलन टीमच्या खेळाडूंवरती त्यांनी कॅश प्राइज इतर मात्र लगावलेला आहे. अर्धशतकासाठी 1000 कोणत्याही खेळाडूने जर अर्धशतक ठोकलं तर त्या खेळाडूला 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल बाकलन टीमच्या. चला सामन्याला आता येईल सुरुवात. वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे ही कळकळीची विनंती आहे. चला दोन्ही टीम्स आता फास्ट क्रिकेट तुम्हाला इथून मात्र खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला वाडेकर 40+ हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे तर दुसऱ्या साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच बाकलन 40+ हा संघ. वाकलन या गावानं खरं तर एक हिरा दिला आणि तो कोहिनूर हिरा खरं तर संपूर्ण भारतभर चमकतोय की तर मागतोय आणि त्यांच्याच गावचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बघूया आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवणार आहे. हे जर का आपण बघितलं तर फिरकीचं माहेरघर म्हणजे वाडेघर या गावाची ओळख आहे. खरं तर इथे जर का आपण बघितलं तर वाडेकर या संघाला 1 वर्ष पेनल्टी इथून मात्र दिलेली आहे. पाहूया आता काय घडणार आहे. सामन्याला होती सुरुवात. पंतांचा सिग्नल येईल. ग्रीन सिग्नल आला. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न तिथे मात्र एक धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती इथून मात्र खरं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना थांबवलं गेलं आणि एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागतं या फलंदाजाला. बॉल आता पुन्हा एकदा तयार होत्या दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बॉल तयार. एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण सध्या अनुभवत आहे. या वेळेला वेग प्रचंड होता. वेग इतका होता की बॅटरला समजलं सुद्धा नाहीये. पहिले स्पॉटवर उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला बॉल आपण बघितला तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. निलेश कापसे आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगली कामगिरी त्यांची ओव्हर नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत त्यांनी 3 बॉल हाताळलेत आणि 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. बॉल तयार. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फसला. बॉल हवेत पकडला जातो. शेल फर्स्ट विकेट टिकाऊन पहिला धक्का बसला बाकनल 40+ या टीमला. बॅट्समन होते बाद नितीन पाटील इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नितीन इथून मात्र बाद होता. नितीन जड पावलाने मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर स्वतःच्या फटक्यावरती कुठेतरी नाराजी व्यक्त करत असताना आपल्याला ते पाहायला मिळतात. विकेट काढण्याचा प्रयत्न त्यांनी मात्र जरूर दाखवला परंतु त्या प्रयत्नांना अपयश मिळालं. आता नवीन फलंदाज जयेंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. तेव्हा जयेंद्र भोईर यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल. पुढचा बॉल तयार होतात. त्यावेळेस हा बॉल थोडेसे सफल झालं होतं आणि तिथे मात्र फाईन लेगला हा खरं तर फटका त्यांना सजवायचा होता परंतु या बॉलवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्डवरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 3 धावा धावफलकावरती. बॉल तयार होतात. पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल फटका अप्रतिम आहे. पॉइंट आणि तिथे जर का आपण बघितलं तर कव्हर पॉइंटच्या मधून गॅप शोधला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या 4 धावांच्या मदतीने षटक आता संपलाय. 1 ओव्हरचा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 गड्यांच्या वैभवला 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. अजूनही 24 बॉल बाकी आहे.
आणि या 24 बॉल मध्ये इथून जर का आपण बघितलं तर किती धावा जमवल्या जाणार बाकना 40+ या टीमच्या माध्यमातून. आणि इथे जर का आपण बघितलं तर टाइम तुम्हाला दिलेला आहे 5 षटकांसाठी 25 मिनिटं, परंतु 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंपल्सरी हाताळायचे आहेत. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती विजय भोईर आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया विजय भोईर यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने षटक इथून मध्ये हाताळला जाईल. विजय भोईर यांना प्राचारण केले जाते. स्ट्रायकिंगला फलंदाज सध्या उभा जयेंद्र भोईर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग वरती त्यांना साथ देणारे फलंदाज हनुमान मात्रे त्यांना आपण बघतोय. बॉल आता पुन्हा एकदा तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. विजय भोईरचा पहिलाच बॉल पहा. टप्पा पडल्यानंतर जर का आपण बघितलं तर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र शांत ठेवलं बॅटर जयेंद्र भोईर यांना शांत ठेवलं. हा ऍक्शन रिप्ले पहा का बॉल फिरवला गरकन बॉल फिरला आणि इथे मात्र शांत ठेवलं. पुन्हा एकदा बॉल तयार होतात विजय भोईर. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे परंतु तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. पकडला जातो झेल. विकेटचे प्रात्यक्षिक धक्का क्रमांक 2 बॅटर जयेंद्र भोईर इथून मात्र बाद होतात. जयेंद्र भोईर यांच्या खेळीचा इथे मात्र अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ते इथून मात्र नाराज होऊन पावलेंच्या दिशेला रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हा खूप चांगला झेल तिथे मात्र पकडला. काही कॉर्नर रिजन मध्ये पहा किती सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सुनील कापसे आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून हा झेल इथे मात्र पकडला गेला आणि बॅट्समन इथे मात्र बाद झाले. दुसरा धक्का बसला वाकला 40+ या टीमला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात किरण भोईर. किरण भोईर यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल. फिरकीचं माहेरघर म्हणून वाडेघर ची ओळख आणि इथे पहा आणखीन एक फिरकीचे जादूगर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. विजय भोईर सध्या गोलंदाजी मार्क वरती. हा 40+ संघ वाडेघर टीमचा. यावेळेचा हा बॉल लाईन चांगली परंतु पंचांचा इशारा आला. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली पंच कळतात हा वाईट बॉल. ICC नियम क्रमांक 22 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात व याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न परंतु तिथे पहा थोडीशी मिसफिल्डिंग झाली. बॉलचा अंदाज चुकला आणि त्यानंतर ही एक धाव आता धावफलकावरती ऍड केली जाते. बॅटला ब्रश झाल्यानंतर खरं तरी एक धाव इथून मात्र कम्प्लीट केली गेली आणि धावफलकावरती आता 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल तयार होतोय. चला एक अतिरिक्त खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. श्वान पहा हे त्यांच्याच अंदाजामध्ये असतात. तिथे काही घडू त्यांच्याच नात्यात असतात. यावेळेला पहा स्ट्रोक चांगला इनफिल्डच्या वरनं बॉलला फेकून दिला. बॉल चालला टप्पा 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 4 रन चौकार. आता या 4 धावांच्या मदतीने धावफलकावरती रन्स आता आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 13 धावेच्या मदतीने एक चांगली धावांची साथ इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. आता कुठेतरी मोठे फटके येणं अपेक्षित होते आणि ते मोठे फटके आता यायला इथून मात्र वाकलन टीमच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे आणि चांगला खेळ इथून मात्र दाखवला जातो. वाकलन टीमच्या बॅटरच्या दरम्यान खास करून नुकताच चौकार आपण बघितला. हनुमान मात्रे यांच्या बॅटमधनं पुढचा बॉल. यावेळेला देखील इथे जर का आपण बघितलं तर या मोमेंटला एक धाव कंप्लीट झाली आणि आता एका सवयीवरती संयम दाखवला जातोय. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल होतात. 14 धावा अजून या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहे. एक बॉल अजूनही बाकी आहे.
पाहूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बॉल तयार होतात. विकेट काढण्याचा प्रयत्न उचललाय, फेकून दिलाय, फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात अर्धा डझन. 6 धावांकरिता हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर षटक संपलंय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. आता चेक केलं जातं. यावेळेला पहा क्वालिटी क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते आणि आमचे टेक्निकल टीमच्या माध्यमातून हा निर्णय आला. या 6 धावा आहेत आणि या षटकाराच्या साह्याने आता टीमचे स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती 20 धावा आतापर्यंत आपण बघतोय. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला व्याज मिळतात. अजूनही जर का आपण बघितलं तर 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि या 18 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. चांगली धावसंख्या आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी कमी प्रमाणामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु तदनंतर जर का आपण बघितलं तर आता गेट बदलला आणि या ओव्हरमध्ये एक चांगली धावसंख्या जमवत असताना वाकलन 40+ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बघायला मिळतात. निलेश कापसे सध्या आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. पाहूया निलेश यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून गोलंदाजी केली जाणार. स्ट्रायकिंग फलंदाज देखील सध्या उभ्या. हनुमान मात्र सध्या चांगली बॅटिंग करतात. 5 बॉल त्यांनी फेस केले. 10 धावांवरती ते सध्या खेळतात. पुन्हा एकदा बॉल तयार होता पुढचा बॉल. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आणि याही बॉलवरती फक्त सिंगल मिळणारा 21 धावा धावफलकावरती. बॉल तयार. यावेळेला देखील पहा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र लावले अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र बॅटरला शांत ठेवलं. टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. पुढचा बॉल. यावेळेला पहा स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर नाहीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. इथे चौकार. बॅटिंग करणारा वाकलन टीमला संजीवनी देणारा प्रेरणा देणारा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि नक्कीच हा चौकार आल्यानंतर त्यांच्या पावलन कक्षामधून टाळ्यांचा कडकडाट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण मोठे फटके मारणे गरजेचे होते आणि ते मोठे फटके आता येतात. बॉल तयार. विकेट काढण्याचा प्रयत्न. उचलला, फेकून दिला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना 6 धावांकरिता हा षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आल्यानंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर किरण भोईर यांच्या बॅटमधनं या धावा येतात. 5 बॉल त्यांनी फेस केले. 17 धावांवरती ते सध्या खेळतात. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. या गोलंदाजावरती इथून मात्र आक्रमण केलं निलेश कापसे. बॉल तयार. यावेळेला बॉल हवेत. तिथे मात्र बॉल हलकीशी गिरकी घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पुन्हा एकदा कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहे. एक बॉल अजूनही बाकी आहे. पाहूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बॉल तयार. यावेळेला देखील स्ट्रोक टीम. तिथे फिल्डर नाहीये. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात, परंतु पहा थोडेसे कमी पडल्याने बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार.
आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 36 धावा. सन्माननीय बैसर गावचे पंढरी शेठ यांचं या व्यासपीठावर यथोचित मान सन्मान आम्ही करतोय. पंढरी शेठ यांचं या व्यासपीठावरती सन्माननीय रघुनाथजी मात्रे दादांच्या उपस्थितीमुळे त्यांचा शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतोय. पाण्याची मागणी केली जाते. खरं तर एक चांगली मजबूत धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते वाकलार 40+ या टीमची. सन्माननीय दिनेशजी पवार भंडारली साहेबांचं या ठिकाणी शुभाग म्हणत असताना आपल्याला पाहायला मिळतं. या साहेब या व्यासपीठावरती आपल्या देखील सरचे स्वागत आहे. या जय गावदेव जय हनुमान चषक नागाव या स्पर्धेमध्ये यंदाचं हे दुसरं पर्व आपण बघतो या स्पर्धेचं. वाकलार संघाच्या कोणत्याही फलंदाजाने जर अर्धशतक ठोकलं तर आमचे गुणलेखक मित्र कल्पेश दादा पाटील यांचे अगदी जवळचे मित्र पिंट्या शेठ गायकर यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि ते खरं तर कॅश प्राइज जमा आहे कल्पेश दादा पाटील यांच्याकडे. पाहूया आता अंतिम 2 षटकांचा खेळ इथून मात्र उरला आणि या 2 ओव्हरमध्ये किती धावा इथून मात्र जमवल्या जाणार आहेत. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपण पाहिलेले आहेत 36 धावा. पाहूया ओव्हर नंबर 4 मध्ये आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत. संदेश दळवी सध्या आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होती. संदेश यांना सध्या आपण गोलंदाजीच्या रनवेवरती आपण बघतोय. बॉल तयार होतात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी या दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉल तयार. षटकाला होती सुरुवात. चला वेळ कमी घ्या. यावेळीचा हा बॉल इथे जर का आपण बघितलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु पहा लेग बाईटच्या रूपानं हे एकदा आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती 37 धावा आतापर्यंत आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होतील. पुढचा बॉल यावेळेला पहा विकेट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क इथून मात्र झाला नाहीये. जे प्रॉपर टायमिंग व्हायला हवं होतं ते प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि इथून मात्र डॉट बॉल आला. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आहेत परंतु काय कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर दाद द्यायला हवी या क्षेत्ररक्षकाला ज्या पद्धतीने त्याने फिल्डिंग एफर्ट्स दाखवलेले आहेत. खरं तर पायाच्या साह्यानं या बॉलला फील केलं. सुनील कापसे आपल्याला पाहायला मिळालं परंतु 2 धावा जरूर कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती आता बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. खरं तर या फटक्याला दुधारी तलवार असं म्हटलं जातं परंतु या बॉलवरती एकच आपल्याला पाहायला मिळणार आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 40 धावा धावफलकावरती आणि या षटकातील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पाहूया बॉल तयार. यावेळीचा हा बॉल पुढे सरसावत हवा का झोंका बल्लेबाज को मिला मौका और ये लगा शानदार छक्का. 6 धावांच्या मदतीने धावफलकावर सेहेचाळीस धावा धावफलकावरती आणि त्यामध्ये किरण भोईर यांचं योगदान. 8 बॉल मध्ये 24 या धावसंख्येवरती खेळतात किरण भोईर आणि एक चांगली इथून मात्र धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न ते दाखवत असताना यावेळेला पहा बॉल हवेत तिथे फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थांबवलाय. चांगला निर्णय
आणि आता एकाच जागेवरती शांत राहावं लागतंय. सिंगलच्या मदतीने षटक संपलं. ओव्हर नंबर बघता बघता 4चा आता खेळ संपला आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. खरं तर पहा, नितीन पाटील आणि जयेंद्र भोईर यांची विकेट गेल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप इथून मात्र डेव्हलप केलेली आहे हनुमान म्हात्रे आणि किरण भोईर यांनी. आणि चांगली जर का आपण बघितलं तर एक मजबूत स्थितीमध्ये सध्या येतोय वाकलन संघ. चला, दिनेश दादा पवार आपल्या देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय, ज्याने खरं तर आम्हाला पाण्याची पूर्तता केलेली आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चला, नेक्स्ट मॅच ओवे कॅम्प आणि शिरडोन. जर का आपण बघितलं तर सामन्याला इथून मात्र एक 5व्या षटकाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे जर का आपण बघितलं तर यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे सागाव विपक्ष खेडकाळे आणि त्यांच्यानंतर आपण शिरडोन आणि ओवे कॅम्प असा सामना घेणार आहोत. तर शिरडोन आणि ओवे कॅम्प संघ आपण देखील यायचा आहे. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला तिथे फिल्डर होते. पॉइंटच्या रिझन मध्ये पहा, थोडासा बॉल टर्न होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र जर का आपण बघितलं तर अशा प्रकारची रन्स आता गृहीत भरली जाणार नाही. आणि इथे जर का आपण बघितलं तर एकच धाव मिळणार आहे. बॅट्समॅन देखील सेफ असणार. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि रन संख्या आपल्याला पाहायला मिळतीये 49 धावा. बॉल तयार होता. शेवटचं षटक सुरू आहे. टार्गेट सेट करणार आहे षटक. बॉल तयार. शॉर्टबॉलचा वापर, परंतु तिथे पहा यष्टी रक्षक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु यष्टी चित झालेले आहेत आणि बॅटर आता इथून मात्र बाद होतात. इथे जर का आपण बघितलं तरी यष्टीची होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये विसावलेत. तेव्हा त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. सचिन पाटील यांना सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं. पाहूया. गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार होतात. एक चांगली गोलंदाजी करत असताना या डेथ ओव्हरमध्ये कुठेतरी जर का आपण बघितलं तर आतापर्यंत मोठा फटका या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. यावेळेला पहा थोडस शफल झालं होतं, परंतु इथे मात्र मोठा फटका जरूर आला आणि या बॉलवरती 22च्या रूपानं खरं तर या 4 धावा प्राप्त होतात. नशिबाचा चौकार मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावा कशाही येऊ नये, परंतु धावांची गरज आहे वाकलन टीमला आणि त्या धावा आता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. दिनेश दादा पवार ज्यांनी खरं तर आम्हाला या स्पर्धेसाठी पाण्याची पूर्तता केलेली आहे, आपलं देखील सरचे स्वागत आहे. आणि या व्यासपीठावरती आलेले आहेत आपलं देखील पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. बॉल तयार. यावेळेला पहा एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. तिथे फिल्डर
थोडंसं क्षेत्ररक्षक चाचपळत असताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु या बॉलवरती एक धाव प्राप्त झाली आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती रन्स आपण बघतोय 55 धावा. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. या षटकातील बॉल निघाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं लाईन पाहावी लागेल. पंचांचा सिग्नल. हा व्हाईट बॉल ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. पंच कळत आहे हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती खरं तर जोडल्या जात आहेत. स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या समसमत ट्रॉफीज मोटरसायकल बाईक आपल्याला पाहायला मिळते. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पहा पंचांचा सिग्नल व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जातात. या एक्स्ट्रा धावांना कुठेतरी थांबवावं लागेल, कारण याच धावा तुम्ही ज्या वेळेला वसूल कराल त्यावेळेला तुम्हाला महागात पडतील. बॉल तयार. विकेट काढण्याचा प्रयत्न. त्या रिझन मध्ये फिल्डर होते परंतु थोडेसे कमी पडले आणि त्यानंतर बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा प्राप्त झाला. चौकार. चौकाराच्या साह्याने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघ जाऊन पोहोचलाय 61 धावा. शेवटचा बॉल पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळेला हा बॉल सोडून दिला आणि पुन्हा एकदा पंच आपले हात फैलावतात. अतिरिक्त धाव आता धावफलकावरती जोडली जाते. 62 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉल निघाला. विकेट काढण्याचा प्रयत्न. उचलला, फेकून दिला. कडक बेधडक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरार. 6 धावांकरिता येतो एक मॅग्निफिशंट स्ट्रोक. षटकार आणि या षटकाराच्या साह्याने आता धावफलकावरती एकूण रन संख्या आपल्याला पाहायला मिळतीये 68 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय दिनेश दादा पवार खऱ्या अर्थाने आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी पाणी सौजन्य दिलेलं आहे त्यांच्याच या व्यासपीठावरती आता आम्ही यथोचित करतोय मान आणि सन्मान. खरं तर खऱ्या अर्थाने दानशूर दाते आहेत आमच्या मागे अभिमानाने हक्काने उभे राहिलेले दिनेश दादा पवार आणि त्यांच्या या व्यासपीठावरती आता आम्ही यथोचित करतोय मान आणि सन्मान. चला नेक्स्ट मॅच आता आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. सागाव आणि खिडकाई दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. खरं तर दुसरा कॉल सागाव 40+ आणि खिडकाई 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आता आपण यायचं आहे. तिथे मात्र टॉस केला जाईल. नाणेफेकीचं कौल देखील आता इथून मात्र उडवलं जाईल. खरं तर दिनेश दादा पवार यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला या स्पर्धेसाठी पाणी सौजन्य दिलेल्या आणि साहेबांचा या व्यासपीठावरती यथोचित मान आणि सन्मान इथून मात्र केला जातो. आपण बघता जय गावदेव जय हनुमान चषक नागाव 2025 अतिशय देखणी दिमागदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जिथे मात्र क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटची जत्रा आपल्याला पाहायला मिळते. चला खिडकाई आणि सागाव 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर या. पंढरी शेठ भोईर जर का आपण बघितलं तर त्यांचा शुभ सन्मान बाळूशेठ यांच्या उपस्थितीमध्ये केला जाणार आहे. खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःला झुकून देणारे व्यक्तिमत्व आणि पंढरीशेठ भोईर यांचा आम्ही या व्यासपीठावरती बाळूदादा यांच्या उपस्थितीमध्ये यथोचित मान आणि सन्मान करतोय. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्माननीय गणेशजी भोईर साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करणार आहोत. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणे ही तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेची टॅगलाईन
आणि या व्यासपीठावरती त्यांचा शुभ सन्मान आम्ही करतो. भाई यायचं दादा आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा. महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार मायाशी उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आम्ही करतो या साहेबांचा यथोचित या व्यासपीठावरती शुभ सन्मान. सागाव 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट खिडकाळी 40+ असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर इथे मात्र आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जातो आणि या आठवणी देखील कॅमेरामध्ये कैद केल्या जातात. आणि या लक्ष्याचा पाठलाग इथून मात्र 4 ओव्हरमध्ये करायचा आहे. वाडेकर 40+ या टीमला खरं तर थोडेसे उशिरा मैदानाच्या आतमध्ये राहिलं. चला आता आपण टॉस करणार आहोत. यायचं खिडकाळी 40+ टीम आणि सागाव 40+ संघ या दोन टीमच्या दरम्यान आता टॉस केला जाणार आहे. पाहूया नाणेफेकीचं कौल इथून मात्र कोणाच्या बाजूने लागणार आहे. खरं तर पंढरीशेठ भोई साहेबांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेच्या अनुषंगानं 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान आलेलं आहे. धन्यवाद साहेब, मनापासून आभार आम्ही आपल्या या स्पर्धेच्या अनुषंगाने करतो. भाई तर आता आपण टॉस करणार आहोत. खिडकाळी 40+ आणि सागाव 40+ या दोन टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल उडवला गेला. आयोजक असं कॉल होता आणि तिथे मात्र जर का आपण बघितलं तर टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर आता निर्णय काय असणार आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. खिडकाळी 40+ या टीमने मॅच स्टार्ट आहे म्हणून जास्त वेळ आपला घेऊ शकणार नाहीये. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होती आवाजामध्ये परिवर्तन ऐकणार आहोत. दहिसर गावचा गोड आवाज सौरभ पाटील सरांना. ऑटो बॉक्स सौरभ सर. थँक्यू सो मच सुमित. नमस्कार मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात ऐतिहासिक 40+ क्रीडा नगरीमध्ये, जिथे तुम्ही पाहता वाडेकर 40+ फाईट करते वाकले 40+. येणाऱ्या 24 बॉल मध्ये लक्ष पार करायचं. 69 धावेचा वाढून शॉर्ट बॉल चालला. लॉंगॉनला फिल्डरला बीट करून पंचांचा इशारा येणं बाकी आहे आणि पहिला टप्पा घेत सीमा पार आला. लागोपाठचा दुसरा पलटवार चौकारच्या. नागाव गावामध्ये खऱ्या अर्थानं जन्मोत्सव शिवजन्मोत्सव मोठ्या संख्येनं पार पाडला जातोय. दिंडी सोहळा तुम्ही पाहिला, त्याच्यानंतर कीर्तन देखील होता. महाराजांचं कीर्तन देखील पार पाडलं. बघा जेवणाची देखील सोय खऱ्या त्या नागाव गावामध्ये जर कोणाला जेवणाचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच शिव जन्मोत्सव आमच्या नागावमध्ये तिथे तुम्ही घेऊ शकता. सर्वांसाठी बघा विजय भोईर कमलाकर भोईरवरती पृथ्वीला लागोपाठचा दुसरा चौकार पाहिला. मिड ऑफ ला क्लिअर करत असताना लॉंग ऑफ ला बादशाहला कडा लागला. फर्स्ट टिपला इथे डावच्या वरती आणि इथे डायरेक्ट हिट. इथे विकेट मिळतीये विजय भोईरची. ज्या विजय भोईरनं 2 सुरुवातीचे चौकार लागवते. फर्स्ट टिपला मात्र फिल्डर होते. लहानपणी लगोरी जास्त खेळला असावा आणि इथे तुम्ही पाहता सचिन डायरेक्ट हिट केला. महत्वाची विकेट रनआउटच्या स्वरूपात विजय भोईर बाकला आउट. कल्पेश पाटील खूप मेहनत घेतात या स्पर्धेला. नवीन फलंदाज मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी गेला गणेश पाटील. गणेश पाटीलला तुम्ही पाहता 3ऱ्या क्रमांकावरती.
बॅटच्या रडार मध्ये उडवला बॉल भरपूर वेळ हवेमध्ये फिल्डर जोपर्यंत अनुमान येतील जयेंद्र तोपर्यंत या बॉल वरती धाबा मिळतात त्या दोन स्कोर पुढे चालला स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती 24 बॉल मध्ये 69 धावा चेस करायचा षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न हलकीच अपील तुम्ही पाहिलं लाईक बायच्या स्वरूपात एक धाव काही कारणास्तव खऱ्या अर्थानं वाडेकर 40+ लेट पोचला त्यांना देखील पॅलेंटिंग एक खुर्ची है कल्याण ग्रामीण 40+ असोसिएशनचे काही नियम अटी आहेत त्याच नियमावटी लगेच लागू ठरतात बघा लक्षात असू द्या आज आम्ही वाडेकर 40+ ला पॉइंट दिली आहे जो संघ पुढचा बॉल ओढा खेळण्याचा प्रयत्न युठी गवसला जवळ आणखी एक विकेट येते आणि फलंदाज बाद सेकंड विकेट टेकन डाऊन वाडेकर 40+ ला आणखीन एक धक्का लक्षात असू द्या 32 संघ आज देखील 8 संघ खेळणार आहेत काल देखील खेळणार जर तुम्ही उशिरा आलात तर तुम्हाला देखील अशाच रीतीने पॅलेंट दिली जाईल याची देखील नोंद घ्या विकेटचं पतन ऑल इन द कार्पेट बॉल साला लॉन्ग ऑफला फिल्डर बीट मैसफिल्डचा लॉन्ग ऑफला क्लिअर करणारा या दुसऱ्या ओव्हरचा पहिला चौकार या सतीश दादा पाटील जबरदस्त समालोचक लेजन कॉमेंटेटर आहेत एक काल त्याने देखील कॉमेंट्रीनं गाजवला आज एक झलक झाली पाहिजे त्याचे सुपुत्र देखील त्याच्या सोबत आहेत सतीश दादा एक झलक झालीच पाहिजे रंगत झंगत कॉमेंटेटर देखील खूप रंगतदार करतायत अनिल मामा देखील पाहायला लागले की कॉमेंटेटर खूप मोठे आहेत आमचे या सतीश दादा तुमचं स्वागत करू जॉली माणूस आहेत एक झाली पाहिजे कॉमेंट्री डान्स पाहिला आम्ही खऱ्या अर्थानं त्यांचा आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न किशी अपील तुम्ही पाहिली पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही मेन पंच पाहता रोहित पाटील ते देखील थोडे नाराज असतील आज अपेक्षा होत्या त्यांच्याकडनं आम्हाला देखील फ्रंट फूट लावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड फटका बसला लॉंग ऑनला झाला बसला अडकला हनुमान मात्र पकडला असेल विकेट बदन आणखीन एक विकेट तिसरा धक्का टीम वाडेकर 40+ ला
एक लाईन फडकात सजवला बॉल चालला वेगानं फिल्डरला बीट करून वेगानं सीमा पार चौकार. फ्रंट पुढला फुल टॉस बनवला फटका फिल्डर उपस्थित आहेत. तोपर्यंत या बॉलवरती एक धाव दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील पूर्ण केली जाते. आता विकेट किपरच्या वरनं बॉल केला असता डायरेक्ट सीमारेषेजवळ गेला असता आणि इथे तुम्ही पाहताय 2 धावेनं स्कोर पुढे चालला 21 या आकड्यावरती. एक 20 धावा स्कोर बोर्ड वरती. फटका चांगला फिल्डर पोहोचतील का लॉग ऑफ से. वाह फिल्डिंग दमदार झाली. तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा 2 धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक संपलं जात आहे. ते दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 23 या आकड्यावरती तुम्ही पाहता. पाणी लगेचच घेऊन जायचं. 69 धावेचा पाठलाग करायचा. आज 19 फेब्रुवारी सर्व गावामध्ये जीव जन्मोत्सव खूप मोठ्या संख्येनं पार पाडला गेला. बघा पाणी घेऊन जायचं पाणी प्लीज. या उद्योजपती गोल्डन मॅन नागावचे तुम्ही पाहता प्रोव्हायडर स्वराज्य एंटरप्राइजेस चे संदीप शेठ पांडुरंग पाटील या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील स्वागत करू. अश्विन भोईर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आज 19 फेब्रुवारी खूप मोठ्या संख्येनं गावागावामध्ये साजरी केली जाते. त्याचमधला एक आज खऱ्या अर्थानं हा डेव नाईटचा फॉर्मॅट जरी चालू असला तरी मोठ्या संख्येनं आज गावामध्ये दिंडी त्याच्यानंतर तुम्ही पाहता कीर्तन हरिनाम खऱ्या अर्थानं सप्ताह देखील तुम्ही पाहता याच गावामध्ये. त्याच्यानंतर आज कीर्तन देखील शिव जन्मोत्सव काही चरित्र महाराजांच्या माध्यमातून तुम्ही पाहायला भेटले. हे विचार आहेत विचार खूप छान आहेत आणि आज प्रत्येकाला अन्नदाता जे जे आल्यात त्यांचं देखील स्वागत करू. बघा जेवणाला जर कोणी बाकी असावे तर जा. खऱ्या अर्थानं जेवण नक्कीच नागाव गावामध्ये नक्कीच तुम्हाला जेवायला भेटेल. आज शिवजयंतीच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक सहर्ष हार्दिक शुभेच्छा दिवस. नितीन पाडे भोलेनाथ गायकर विजय सारखी तलवार चालून गेला एकदा छातीवर हिंदुस्थान हालून गेला. तो बोलत होतो नेक्स्ट मॅच सागाव पोटीपस किरकाडी पोटीपस सज्जना तुम्ही बघा इथूनच तुम्हाला एंट्री करायची लक्षात असू द्या. उडवला बॉल उंच गेला मैस्तामिंग इथे सोडलाय झेल. 3 तिगडा काम बिगडा इथे असंच काही झालं. या बॉलवरती धावा मिळतात 2-2 स्कोर पुढे चालला 25 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल शफल झाला फिरवला आणि बॉल फाईन लेग सीमा पार केला. पहिला टप्पा घेत सीमा पार आला अफरीदीन चौकार. दहा बॉल 40 धावेची अजूनही गरज आहे.
लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑन ला फिल्डर होता झेल सोडला आणि बॉल सीमा पार आलाय चौकार. फिरवला बॉल पुन्हा एकदा फिल्डर तिथे मात्र त्याच्या वाक्याच्या बाहेर बॉल चालला लॉंग लेग बॉल लाईन सीमा पार. प्रयत्न अजून चालू आहेत आणि प्रयत्नाच्या पराकाष्ठा करायला मी हजूर उभा हे सांगत असताना स्वप्नील भोईरच्या बॅटमधून 2 चौकार त्यानंतर षटकार तुम्ही पाहिला. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स. 8 बॉल 30 धावेची अजूनही गरज आहे. 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके हवेत. टीम वाडेगड 40+ ला हेच आशा असतील ते येतील का स्वप्नील भोईरच्या बॅटमधून. धावा धावपलकावरती 39. 8 चेंडू 30 धावेची अजूनही गरज आहे. लाईन पाहावी लागेल. हे दडपण हे दबाव वाईट बॉलचा इशारा 100 रुपयाची धाव 1 स्कोर पुढे जातोय. 40 धावा धावपलकावरती समीकरण तुमच्या समोर. 8 बॉल आणि विजयासाठी 29 धावेची गरज आहे. आडवा व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये बॉल. नक्कीच तुम्ही पाहता फिल्डिंग चांगली झाली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि फेकिट डेंजर एनला जर आली असती कदाचित रनआउटची संधी निर्माण झाली असती. या 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 42. समीकरण 7 बॉल 27 धावेची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. जर डॉट बॉल आला मॅच मध्ये 6-27 राहतील. या बॉलवरती मोठा फटका 6. कदाचित तुम्ही पाहता 27-21 राहतील का. अपील तुम्ही पाहताय आणि या बॉलवरती मिळती आहे ती लेग बायच्या स्वरूपात सिंगलला तिचा षटक संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रनसंख्या 43 आणि इथं समीकरण तुमच्या समोर आहे. 6 बॉल 26 धावेची गरज आहे. 6 मध्ये 26 अजूनही बनवायच्या या मॅच मध्ये. सागाव 40+ तुम्ही देखील सज्ज राहा. त्यांना फाईट करणारी टीम तुम्ही पाहता किडकाळी 40+. शिवजल महोत्सवच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं महाराजांबद्दल मनापासून झालं. विजयसारखी तलवार चालून गेला. निडऱ्या छातीवर हिंदुस्थान हलून गेला. मोडबन मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. अख्ख्या जगात असा मर्द मराठा आमचा शिवबा होऊन गेला. आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या भगव्या शिवमय शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. नितीन पाटील सज्ज झाला. डिफेंड करायच्या धावा 26. या हेमन मात्रे होवे जयेंद्रजी मात्रे चंद्रकांतजी मात्रे या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. 6 बॉल 26 गरज आहे. बघा ती लाईट कोणी गाडी चालू केली प्लीज मित्रा. ओके
फटका सीमा पार आलाय चौकार. चला काय नाव क्रिशान सतीश पाटील यांच्याकडनं आमच्यासाठी पार्टी देखील आलाय. तुमचं देखील मनाच्या मनपूर्वक सरचे स्वागत. 200 रुपयाचा कॅश प्राइज. आमची कॉमेंट्री आवडली म्हणून आमच्यावरती प्रेम आहे सतीश पाटील. ते देखील सिनियर आहेत. काही गोष्टी त्यांच्याकडनं देखील शिकायला भेटतील. तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. 5 बॉल 22 वाईड बॉल आहे. अतिरिक्त धाव 100 स्वरूपाची जोडली जातीय. या मॅच अजून इथून संपली नाहीये. धावा धावपलकावरती 48. 5 मध्ये 21 बनतील. त्या बनल्या जातील का स्वप्नील भोईर. जर वाडेगार 40+ हेच विचार करत असेल कदाचित आम्ही लवकर आलो असतो तर काय एक ओव्हर अजून खेळायला भेटली असती. एवढी मोठी स्पर्धा डे नाईटचा फॉर्मॅट आहे. तुम्हाला माहिती आहे की टाइम किती महत्वाचा आहे आणि अशा मोमेंटला तुम्ही खऱ्या अर्थाने एखादी ओव्हर तुम्हाला एक्स्ट्रा भेटली असती. कुठेतरी तेच देखील मनामध्ये खंत असेल. बाद चक्करा लागला. बॉल हटला. बॉल मागे चाललाय. या बॉलवरती मिळती आहे सिंगल स्कोर पुढे चालला. 49. 4 चेंडू 20 धावेची गरज आहे. फटका चांगला. बॉल उडवला. फिल्डर उपस्थित आहे. वॉटर फिल्डिंग अप्रतिम. वॉटर फिल्डिंग. कमलाकर भोईर एकदा टाळ्या चालल्यास मित्रांनो पाहिजेत. जवळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता आणि फिल्डिंग चांगली झाली आहे. जीत भोईर यांचे मोठे बंधू आहेत. बघा फिल्डिंगचा फॅक्ट काय असतो. दर्जा काय असतो. एखाद्याला युवकाला लजवेल असा तुम्ही पाहता दर्जा. अप्रतिम फिल्डिंग. फटका फ्रंट फुटला समोरच्या दिशेने. वॉटर शॉट लॉंग ऑफला क्लिअर करणारा फ्लाइटेड मार्टिन सीमा पार आलाय षटकार. या हेमंतजी मात्रे आपलं मनपूर्वक सर हार्दिक स्वागत करू. मंडप डेकोरेटर सोबेचे आणि शिवसेनेचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत करू. जयेंद्र मात्रे पखवाज आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता चंद्रकांतजी मात्रे तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. 2 चेंडू 12 मॅच अजून संपली नाहीये. एकदा जोरदार टाळ्या. कमलाकर भोईरनं जर तो षटकार कदाचित आढळला नसता मग काय. आता वाडेकर 40+ हेच विचार करत असतील की शेवटचं षटक आम्हाला भेटलं असतं तर काय. पुढचा बॉल अर्ध्या पिच वरती बॉल चालला. फ्लाइट हिट मार्टी हिट वॉटर शॉट. सस्पेंडेड क्रिकेट. प्रेक्षकांना मात्र मनमोहित करणारा सामना तुम्ही पाहता. व्हॉट अ मॅच. 3 मध्ये 18ची गरज होती आणि आता समीकरण तुम्ही पाहता. 1 चेंडू 6 धावा. एकदा मॅच आवडली असेल जोरदार त्याला स्वागत करूया. वाडेगर 40+, वाकलन 40+. दडपण दबाव तुम्ही पाहता. या मॅच मध्ये खूप चांगली मॅच चढ उतार पाहिला. या मॅच मध्ये कधी मॅच वाकलनच्या बाजूनं तर कधी मॅच तुम्ही पाहता गेली ती टीम आता वाडेगर 40+च्या बाजूनं. दोघं बंधुराज आहेत. बंधुराजची जोडी कशा रीतीने असला मी बामाणीशी पाहिली रवी आणि गोविदास मध्ये. एकदा बॅटिंग आवडली असेल टाळ्या डफे नटली झाल्याच पाहिजेत या मॅच साठी. अप्रतिम मैच एकच बने दोनों टीम साठी रोगी को दवा चाहिए और जोगी तो जब चाहिए। हम तो क्रिकेट की दीवाना है, हमें तो एक ट्रॉफी चाहिए। एकदा जोरदार टाळे स्वागत करूया। मात्र इथे बसलेले प्रेक्षक उभे राहतील, उभे प्रेक्षक आता टाचांवरती प्रत्येकाला शून्य करा सामना। कोणाला जर हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असेल तर कदाचित डोळे बंद करा आणि एक बॉल सारण एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्याच पाहिजेत मॅचच्या साठी। एक चेंडू 6 धावा येईल का गोल्डन षटकार स्वरूप भोईर फ्रंट फुटला इथे आला बॉल हवेमध्ये बराच वेळ इथे फिल्डर होते जेल सोडला पण मॅच जिंकली आहे। तुम्ही पाहता टीम
वाकलन 40+ संघानं आणि हार्ड लक वाडेकर 40+ एक कौतुक करेन. खऱ्या अर्थानं 4 ओव्हरमध्ये 69 धावा चेस करण्यापर्यंत ते आले होते. कदाचित तुम्ही जर दादा लवकर आला असता तर तुम्हाला पॅलेंटी भेटली नसती, तर तुम्ही मॅच जिंकली असती. बघा एखादा मॅच किती महत्वाची असतं. मुलगी सोडून गेली तरी चालेल, पण मॅच हरली तर रात्रभर झोप येत नाही.